सांगायचं राहूनच गेलं की आरडीचा आज हॅपी बर्थडे आहे. तो आम्ही तिघांनीच फक्त आरडीचा बर्थडे सेलिब्रेट करता येते. टू यू. अरे आम्हाला तिला चिराग भाऊला खास बोलून घेतला म्हणजे तो घरनं आला मला घ्यायला. मी ऑलरेडी माझं या भाऊ पण त्याच्या गाडी घेऊन आला मला घ्यायला. फक्त अशी दोस्ती पाहिजे भाऊ आयुष्यात. रात्रीचं 1 वाजता तुम्ही फोन करा त्याला, ये इकडे जायचंय, भाऊ आला पाहिजे. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या एका डेली ब्लॉग मध्ये. फिर से आ गए बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे ये भाऊ रोज डेली ब्लॉग आता. तो आता सुट्टी नाही, झूठ बोल रहा है. नाही तर मग मला सुट्टी कायमची घ्यायला लागल युट्यूब वरून. मला तू डेली ब्लॉग सुरू केलता तवा, आता तू आठवड्याला ब्लॉग टाकतो. पब्लिक मला हम क्या माँ खराब हो जाएगा. मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा. मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. नो यू आर नॉट. भाई साहब ये किस लाइन में आ गए आप? जो आठवड़े में एक बार तुमको तोड़ दिखाता है, अब नहीं. अब सुबह उठ्या तुमको मेरा थोबड़ दिखेगा 11 वाजता. तो YouTube पे जाने का 11 बजे, शूट शिवरकर व्लॉग सर्च करने का. नहीं तो वो बेल घंटी है ना, घंटी उसको दबाने का. डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हारे फोन पे. हां फोन पे नाही, फोनमध्ये. तसं पैसे जास्त झाले असतील तर फोन पे करून टाका, मला स्कॅनर पाठवून देतो. फंडिंग, तुमच्या भावाला फंडिंगची गरज आहे सध्या. फंड गोळा करा तुमच्या भावासाठी, फिरायसाठी. कोणता फंड असतो? फिर लोन. हां फिर लोन करून टाका, म्हणजे तुमच्या भावाला फिरायसाठी लोन द्या. कोई बात नाही. आमचं तशी नसतं आहे. लाईक जेव्हा सुरुवात केली का तेव्हा ती लोक नाव ठेवायची नाही, काय करतंय ब्लॉग बनवतंय, कामधंदे कर. ती पण लोक आहेत ना आज माझ्या ब्लॉगची वाट बघते. ते मला विचारते ते, अरे भाऊ ब्लॉग कुठे आठवडा झाला ब्लॉग नाही टाकला तू. तर मग काल पण टाकलेला मी, आज पण, उद्या पण, परवा पण, तेरवा पण, त्याच्या पुढं हां असा कंटिन्यू ब्लॉग तुम्ही बघत राहा. आता सुट्टी द्यायची नाही कुणालाच. उरकलेलं नाही तोंड, काय उरकलेलं तोंड आहे म्हणजे उठलेलं आहे. दिवसभर तुमच्या भावाचे कामं पण चालू झालेली आहेत ना. लाईक म्हणजे पेट के लिए काम भी करना पड़ता हमको. ये सब उसी के जीव पे हो गया है हमारा. जो सुखी संसार चल रहा है उसके पीछे मेहनत है हमारी. मेहनत बाप दादा की जाहिरात नाही, हे मेहनत. तर मग कामं करायला लागतात. आणि मग कामातून वेळ काढून ब्लॉग काढतोय मी. ब्लॉग कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच मी किती काम करतो. आणि त्या कामाच्या गडबडीत मला ब्लॉग शूट करता येत नाही का. म्हणजे लाईक लोकांच्या पर्सनल प्रॉपर्टीत जाऊन कॅमेरा, नो इट्स नॉट बरोबर. तर आता उरकलेलं आहे, चाललेलं आहे मॉलला. माऊ वगैरे आपली गँग म्हणजे लाईक कायम सोबत, जीव जान सगळेच. म्हणजे आयुष्यात या जगात मी आहे ना माझ्या घरच्यांनंतर सगळ्यात जास्त टाईम स्पेंड माऊसोबत केलेला आहे. आणि तिचा फोन आला, आत्ता काय करतोय म्हणलं, बसलोय. कुठं गेलता म्हणलं, कामाला गेलतो, आत्ता घेऊन बसलोय, लय वाईटावलं. म्हणलं ये मॉलला जायचं आहे आपल्याला. मग ये म्हणलं भाऊ पाव, लगेच चला उरकलं आणि निघालेलं आहे. कसं काय ब्लॉग होतोय बघत राहा. आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. लय जणांची कंप्लेंट आहे, भाऊ तू 8 मिनिटाचा 10 मिनिटाचा ब्लॉग बनवतो, भाऊ 20 मिनिटाचा ब्लॉग बनवतो. आज बघत राहा, चला. Meanwhile, सो काहीच पोहोचलेलो आहे. डायरेक्ट मॉलमध्ये येऊनच ब्लॉग चालू केला. कसला अवतार घेऊन आलाय बाबा मॉलमध्ये, कसला अवतार घेऊन आलो. ठीक आहे, काय विषय नाही. येते ते पुढं काय जातंय बघत राहा. चला मॉलमध्ये आलेले आहे जरा शॉपिंग करायला. बघू कसं काय होतं. कपडे घेतो आता. इथं सगळे पोरींचे कपडे लावलेले आहेत. ठीक आहे. तो सो गाईज कपडे तर बघतोय मी. घेऊ वाटाणा माहिती आहे का. एक एवढे भारी भारी टी शर्ट आहेत पण अख्खे काळ्याचे पांढरे पडलेले आहेत. अवघड टिकतच नाही ब्रँडचं. पाणी रे खराब आहे आमच्या इथलं.
सो गाईज 2 टी-शर्ट घेतलेले आहेत आता. बघू अजून काय काय. गाईज वॉचचं कलेक्शन मला कसलं येत आहे. वॉच घेऊन टाका सगळ्यांनी. मला गिफ्ट करा. आणि पहिलं भारी भारी आहेत हे तर बघा कसले मोठे मोठे आहेत. पण नाही आता वॉच घ्यायचं नाही. आपल्याकडे 2 फॉसिलचे झालेले आहेत. कॅसिओ झालेले आहेत. आता वॉचचा शौक नाही आपल्याला. MKचं घ्यायचं होतं मला पण बघू भविष्यात. मिलांगी मिलांगी फिर मिलांगी आप फिर मिलांगी आप लावून पुढे 799 ओनली. बघा इथं घोडा हत्ती घोडा इकडे एक घोडा हे हत्ती हत्तीचे बच्चे 1 2 3 4 आणि इकडे आरटी. काय बघू थांबा आलो. हा असलं घे. हा हो हा हा हे बरोबर आहे. हे तुला हे मला हे आरडीला 2000 3000ला बाय 2 4000. सो गाईज चला शॉपिंग झालेली आहे आणि आता काहीतरी खायला जातो. भूक लागलेली आहे. ब्लॉग शूट होत नाही त्याचं एक कारण काय झालंय मला थांबा तुम्हाला मी सांगतो. निवांत बसल्या तुम्ही पण म्हणताल भाऊले डिसअपॉइंट करतोय नाही का. म्हणजे व्यवस्थित करा ना. काय झालंय तुला नक्की मलाच कळा ना काय झालंय मला. पण ठीक आहे सांगतो तुम्हाला. जरा खातो काहीतरी पहिलं नाही का. भूक लागलेली 10 वाजलेले अजून जेवलो नाही आम्ही. आणि मग डिस्कशन करू आपण बसल्या बसल्या तिथं. सो गाईज सगळ्यांना सांगायचं राहूनच गेलं तर की आरडीचा आज हॅपी बर्थडे आहे. सो आम्ही तिघांनीच फक्त आरडीचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. टू यू. अरे आम्हाला 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 कुठे तिला मी मुतीला आहे जो मी माझा खाणार तर तुझा का चांगला लागते का. असलाच केक आपल्या दारात 5 रुपयाला यायचा. आता इथं 50 रुपयाला विकतो. 50 नाही 20-25 रुपयाला. होय चांगला लागतं बघ खाऊन. सो काही खाऊन झालेलं आहे आणि आता निघालेलं आहे. पुढे चाललंय बघत राहा. कहते हैं जो पन्ने होते नहीं पूरे करते बहुत कुछ बयां मिल जाऊंगा तुझसे फिर उन किताबों में हो जहां जिक्र तेरा. चाललंय कुठं आम्हालाच माहित नाही. आम्ही गाडी काढलेली आहे ना. आम्ही फिरतोय रोडनी सिटीत चाललेलं आहे एवढं माहिती आहे. पण कुठं चाललोय ते माहित नाही. बघू गँग गोळा होती. चला भेटू म्हणले सगळे. म्हणलं चला भेटू काय विषय आहे दावा. पहिले पेट्रोल टाकायला लागेल. याच्यावर साईन आलेले आहे. ते गाडीला दिवसाने आपण काढलेली आहे. यात जरा पेट्रोलची टाकी फुल करूया. फुल नाही गरीबागत टाकूया आणि मग जाऊया. पेट्रोल पंप आलेला आहे. पहिले पेट्रोल टाकून घेऊ. त्यांना म्हणलं हा पुढं आलो 1 मिनिटात पेट्रोल टाकून. अयो सगळीकडेच गर्दी आहे का काय काय माहिती राव. चला पेट्रोल टाकलेलं आहे आणि जाऊया. त्यात एकटा आलेलो आहे आत्ता मी. आणि सीन असं आहे की आता घरी जाताना मला प्रॉब्लेम होणार आहे. मी आता ना मस्त एकटा आलेलो आहे. चिराग शेट नाही येत. आता मग मला एक काम करायला लागलं. चिरागला बी बोलून घ्यायला लागेल या दुसरी गाडी घेऊन आणि मग सोबत जायला लागल. गेले पुढे गेले वाटते. पोचले पण असतील एखाद्या वेळेस. चला पटकन जाऊया. आणि डेली ब्लॉगचं सीन कसं काय बघू तुम्हाला सांगतो मी. काय करायचं नक्की कसं काय करायचं प्लॅन करून करायला लागेल. आता सगळं स्मार्ट वर्क करायला लागेल. नाही तर मग रडून उपयोग नाही. तर अख्खं जग रडत आहे त्यात आपण रडून उपयोग नाही ना. काय तर मॅनेजमेंट केलंच पाहिजे. चला सध्याला आपण आहे टिळक रोडला. भाऊ 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत. पण वातावरण असं वाटतंय 8-9 वाजलेले आहेत. ह्या वातावरणात ह्या वेळेला आहे ना आमच्या इथं म्हणजे आपल्या गावात सामसूम होतं डायरेक्ट. म्हणजे क्वचित लोक दिसतात.
इथली रात्रच सगळं 8ला चालू होती, संध्याकाळीच 8ला चालू होती इथली. आणि लोकांना इथं सवय आहे जास्त वेळ जागायची, आपल्या इथं सामसम होतं. त्यामुळे कधी कधी इकडं करमतं पण आम्हाला नाही का जरा. आता 2-2, 3-3, 4-4 वाजलेले पण आम्हाला कळत नाही इकडं. आणि तेच आम्ही घरी असलो 11लाच इतकं बोर होतं ना, डायरेक्ट झोपून जातो कधी कधी. A few moments later. सो गाईज 1 वाजलेले आहेत आणि आत्ताशी आमची मैफिल संपलेली आहे. आम्ही निघालेलो आहे. चिराग भाऊला खास बोलून घेतला. हा म्हणजे तो घरनं आला मला घ्यायला. मी ऑलरेडी माझं एकटा आहे या गाडीवर, पण भाऊ पण त्याच्या गाडी घेऊन आला मला घ्यायला फक्त. अशी दोस्ती पाहिजे भाऊ आयुष्यात. असं कट्टर माणूस पाहिजे तुमच्या सोबत. रात्रीचं 1 वाजता तुम्ही फोन करा त्याला, ये इकडे जायचंय, भाऊ आला पाहिजे. बर 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 असं जोडीदार तुमच्या सोबत पाहिजे, म्हणजे कोणत्याही गोष्टीत तुमच्या सोबत पाहिजे. सो आता निघालेलो आहे घरी. ॲक्च्युली सीन असा होता की पुढचे 2-3 प्लॅन डिस्कस करायचे होते, त्यामुळे जरा लेट झालं. काय तुमच्या भावाचे सध्या ब्लॉग्स नाही आहेत ना, मग त्या हिशोबाने म्हणलं जरा ब्लॉग्स इम्प्रूव्ह करायसाठी, कॉन्टेंट आणण्यासाठी जरा ट्रिप वगैरे हे ते वगैरे वगैरे म्हणजे आहे डोक्यात. तेच डिस्कस करत होतं, त्यामुळे जरा वेळ लागला. सो आता जाऊया घरी. आणि डेली व्लॉग्स काय येत नाही, ह्याच्यावर पण मोठं डिस्कशन झालं आमचं. काय झालं ते तुम्हाला बसल्यावर सांगतो मी निवांत. जरा मे बी भूक लागली, जरा खायला थांबल आणि मग जाऊया. कसं काय होतंय अजून पण बघत राहतो मी. तेव्हा कितपत परीक्षा बघणार आहे आमची. जरा मोठ्या गाडीचा योग लवकर येऊन दे आमच्या आयुष्यात. ते असं आमच्या दोस्ताला 2 व्हीलरवर फिरायला लागते आमच्याचमुळं. माझी कामं पण का ह्यांनी 2 व्हीलरवर फिरायचं रात्रीचं. कामं तर माझी आहेत ना, पण एक शब्द असतो ना दोस्ती, त्या शब्दासाठी भाऊ रात्रीचं 1-1:30ला पण माणूस 2 व्हीलरवर येतोय, आहे का नाही. आणि ह्यो माझ्याकडे असा बघतोय. का बघतोय ह्यो माझ्याकडे? अरे अरे 3x दिसला नाही का ह्यो शूट आहे ना, ह्यो माझ्याकडे बघत होता असा. तर मग का मला फिरायचंय, पण माझ्यामुळं बघितलं का भाऊ लोक पण रात्रीचं 2 व्हीलरवर फिरतात. तर लवकरात लवकर आपल्या आयुष्यात जरा मोठ्या गाडीचा योग येऊन द्या, म्हणजे कसं तुमचा भाऊ रिलॅक्समध्ये फिराल जरा. आता चला जाऊया घरी. सो गाईज 2 वाजलेले आहेत आणि आत्ताशी घरी पोचलेलो आहे. देवा, पण ठीक आहे. ब्लॉग कंटिन्यू आता तुम्ही पाहताय म्हटल्यावर रोज ब्लॉग येतील. 100% नाही 200% प्रयत्न करेल मी. शॉर्ट काय होतं आहे, माझी आता कामं चालू झालेली आहेत ना, आणि ऊन कसलं आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की दुपारचं कसलं घाण ऊन लागतं आहे. आणि या उन्हात फिरणार कुठं. आणि सकाळी लवकर उठायचं म्हणलं तर आपल्याला घरी यायला 1-2 वाजतात रोज. आणि मग एडिटिंग सकाळी उठणार कसं. पण ठीक आहे, कार नाही तर उपयोग नाही. तुम्ही म्हणताल काय तुझी कार ऐकायला बसलो आहे का मी तर ब्लॉगला. सो अजिबात स्किप करू नका. काय आहे ना, काय आहे ना, कसं काय ना. आता ट्रिप नाही एवढ्यात म्हणून हे डोकं चालं ना माझं. नाही तर तुम्हाला तर माहिती आहे ट्रिपला गेल्यावर कसं क्वालिटी करतो आपण. त्यामुळे तुमच्या भावाला सांभाळून घ्या, समजून घ्या, आणि जसं होतं आहे तसं पहा. स्किप करू नका. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला कमेंट करून सांगा की अजून काय मला करता येईल ते पण सांगा. आणि लवकरच प्लॅन केलेला आता माऊचं माझं तेच डिस्कशन झालं. म्हणलं मा काय डोकं चाललं डेलीला कुठं तर ट्रिप मारू. सो ती पण म्हणली एवढी कामं उरकू आणि मग निघू आपण. सो त्यामुळे अजिबात स्किप करू नका. आणि शब्द आहे विदाऊट कॅप रोज ब्लॉग येणार. सो स्टे ट्यून बघत राहा, तुमच्या भावाला सपोर्ट करत राहा. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही